पाठ गणित ते पाहणार आहोत आपण प्रकरण 5वे दशांश अपूर्णांक। यातला जो उदाहरण संग्रह आहे तो आहे 16 आणि आपण यात पाहणार आहोत गुणाकार करा। बघा यातलं जे उदाहरण आहे आपण ते घेतलेलं आहे 2.7 गुणिले 1.4। त्यात आपण पहिले काय करणार आहोत, गुणाकार पहिले बघा 27 गुणिले 14 म्हणजे दशांश अपूर्णांक न घेता आपण पहिलेचा गुणाकार करूया। बघा 27 गुणिले 14 म्हणजे इथे याचं उत्तर किती येणार आहे, एकूण 378 बरोबर आहे। तर 378 हे उत्तर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दशांश चिन्ह जे आहे ते कुठे द्यायचं हा आपल्याला पडतो प्रश्न पहिले, है ना, बरोबर आहे। आता बघा इथे आपण काय करणार आहोत की या 7 अंकाच्या पूर्वी इथे आलेलं दशांश चिन्ह आलेलं आहे, 4 अंकाच्या पूर्वी पण काय आलेलं आहे, दशांश चिन्ह आलेलं आहे। म्हणजे इथे 378ला आपण जेव्हा इथे दशांश चिन्ह देणार आहोत तेव्हा आपण कोणत्या स्थानावर आपण ते चिन्ह देणार आहोत, तर इथे 1 आणि 2 अंकाच्या पूर्वी इथे आपण देणार आहोत दशांश चिन्ह। म्हणजे एकक, दशक आणि शतक या स्थानात काय येणार आहे, हे दशांश चिन्ह येणार आहे, बरोबर आहे। की आपलं उत्तर काय येणार इथे मग 3.78 बरोबर आहे। आता बघा ही होती आपली पहिली रीत। दुसरी काय होणार आहे तर बघा इथे आता 2.7 म्हणजेच काय की आपण याला रूपांतरित करणार आहोत दशांश अपूर्णांकामध्ये। म्हणजे इथे काय आहे, इथे दशांश चिन्ह जे आहे ते आहे दशक स्थानावर आहे, बरोबर आहे। म्हणजे दशक म्हणजे काय 10, तर म्हणजे इथे आपण काय रूपांतर करणार आहोत 27 भागिले 10 गुणिले इथे पण परत तसंच होणार आहे। आता इथे जे चिन्ह दिलेलं आपल्याला दशांश चिन्ह ते आहे दशक स्थानावर आहे, बरोबर आहे। दशक म्हणजे 10 म्हणजेच मग 14 भागिले 10 आणि इथे आपण गुणाकार केल्यानंतर 27 आणि 14चा गुणाकार केल्यानंतर आपल्या इथे उत्तर मिळालेलं आहे 378 बरोबर आहे। आणि 10 गुणिले 10 जे आलेले आहे 100। मग आता 378 हे उत्तर आल्यानंतर आपण काय करणार आहोत, 100 म्हणजे काय शतक, म्हणजे मग दशांश चिन्ह हे कुठे येणार आहे, शतक या स्थानावर। म्हणजे मग एकक, दशक आणि शतक इथे आलेलं आहे आपलं हे दशांश चिन्ह, समजलं। आता आपण बघूया यातलं शाब्दिक उदाहरण। बघा पहिले आपण वाचून घेऊया। वीरेंद्रने 5.250 किलोग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या तांदूळ खरेदी केला, तर एकूण तांदूळ किती खरेदी केला, है ना। म्हणजेच काय बघा की एका पिशवीचं जे वजन होतं ते किती होतं, एकूण 5.250 किलोग्रॅम बरोबर आहे। म्हणजे एका पिशवीमध्ये समजा तांदूळ होता 5.250 किलोग्रॅम। असं आपल्याला काय काढायचं होतं की 18 पिशव्यामध्ये तांदूळ जो होता तो तांदूळ एकूण किती होता, बरोबर आहे। आता 18 पिशव्यामधचं जे वजन होतं तांदूळाचं ते किती होतं, तर 5.250 गुणिले 18। आता या 5.250ला 18ने गुणल्यानंतर आपलं उत्तर किती ते आलेलं आहे, बघा इथे काय केलं आपण 5.250 गुणिले 18 आपण इथे केलं, आपलं उत्तर किती आलं याच्यामध्ये, आता बघा इथे आलेलं आहे आपलं 94.500 बरोबर आहे। म्हणजे दशांश चिन्ह जे होतं ते आपण कुठे घेतलेलं आहे, तर एकक, दशक आणि शतकच्या पूर्वी हे दशांश चिन्ह आलेलं होतं। म्हणजे आपण काय करणार होते, एकक, दशक आणि शतकच्या पूर्वी आपल्याला घ्यायचं इथे दशांश चिन्ह। आपलं उत्तर आलेलं याच्यामध्ये 94.500 बरोबर आहे किलोग्रॅम। आता आपण एवढं कळलेलं आहे। आता पुढे बघा आपल्याला दिलेल्या याच्यामध्ये जर तांदूळाचा दर हा 42 रुपये प्रति किलोग्रॅम असेल, म्हणजेच काय की 1 किलोग्रॅमचा तांदूळाचा दर हा किती असला पाहिजे, 42 रुपये असला पाहिजे। त्यावरून आपण काय करणार याच्यामध्ये की एका किलोग्रॅम तांदूळाची किंमत जर 42 रुपये असेल तर 94.5 किलोग्रॅम तांदूळाची किंमत ही किती असेल। जर करायचं काय आता की 94.5 किलोग्रॅम तांदूळाला मल्टिप्लाय बाय म्हणजे गुणाकार जर करायचा आहे तर एका किलोच्या तांदूळाने, बरोबर आहे। एका किलोची जी किंमत आपली होती 42 रुपये है ना, म्हणजे या 42 रुपयांनी आपल्या तांदूळाच्या यांनी आपल्या इथे गुणाकार आपण इथे करणार आहोत, किती 94.5 गुणिले इथे 42 हे काय आहे
तर 1 किलोग्राम तांदूळाची किंमत आहे 42 रुपये. म्हणून आपण काय केलेलं याच्यामध्ये 94.5ला 42ने गुणलेलं आहे. आपले ते उत्तर किती आलेलं याच्यामध्ये आता की 3,969 रुपये. बरोबर आहे. तर बघा, वीरेंद्रने एकूण 94.5 किलोग्राम तांदूळ हा खरेदी केला होता आणि खरेदी केल्यानंतर त्याने मग तांदळाचे 3,969 रुपये त्याने त्याला दिले होते. बरोबर आहे. आता आपले हे गणित इथे संपलेलं आहे. तुम्हाला समजलं असेलच. तुम्ही आता याच्यातले जे उदाहरणं आहे ते मला त्या वहीमध्ये सोडवायचे आहे. ठीक आहे. थँक्यू. ओके. विद्यार्थी मित्र हो, आपण आज पाहणार आहोत प्रकरण 5व्या मधला दशांश अपूर्णांकामधला उदाहरण संग्रह 17. आपण यात पाहणार आहोत भागाकार करा. बघा, आता पहिलं उदाहरण दिलेलं आहे 4.8 भागिले 2. तर बघा इथे 4.8 म्हणजेच काय की आपण याला काय रूपांतर करणार आहोत दशांश अपूर्णांकामध्ये. इथे बघा, हे जे दशांश चिन्ह आलेलं आहे हे आलेलं आहे कोणतं दशक स्थानावरती चिन्ह आलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून याचं रूपांतर कसं होणार आहे, दशक म्हणजे 10. मग इथे 48 भागिले 10 गुणिले. तर बघा इथे 2 आहे. 2च्या खाली काय येणार आहे, इथे 1 येणार आहे. 2/1. आता आपण जेव्हा याचा गुणाकार करतो त्यावेळेला आपण याचं काय करतो, उलटं करतो. म्हणजे 2/1चा उलट काय होणार आहे, 1/2. बरोबर आहे. आता बघा, या 48 गुणिला 1 किती आले, 48 48 आणि 10 गुणिले 2 म्हणजे 10 दुने 20. बरोबर आहे. आता आपण या 48ला 20ने आपण जर भागितलं तर आपलं उत्तर किती येणार आहे, इथे मध्ये 24 उत्तर आपलं येणार आहे. बरोबर आहे. मग आता या 24ला आपल्याला काय करायचं आहे, दशांश अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. ते किती आलं होतं मग आपलं 24 भागिले 10 म्हणजेच 2.4 म्हणजे 2.4. बरोबर आहे. त्यानंतर बघा, आता यातलं पण पाहणार आहोत शाब्दिक उदाहरण. बघा, रस्त्याची एकूण लांबी 4 किलोमीटर 800 मीटर आहे. आता बघा, या रस्त्याचं काय आहे, दुतर्फा म्हणजे काय, दोन्ही बाजूला दर 9.6 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावतील. म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण ते काय करणार आहोत, तर इथे रस्त्याची जी एकूण लांबी आहे ती किती आहे, 4 किलोमीटर 800 मीटर आहे. तर आपण ते काय करणार बघा, 4 किलोमीटरचं पहिलं आपण ते करणार आहोत मीटर. मग आता 4 किलोमीटरचे मीटर किती होतात, तर 4 गुणिला 1000 किती झाले, मग 4000 मीटर झाले. बरोबर आहे. आणि 800 जे मीटर आहे आपण त्याच्यामध्ये प्लस करणार आहोत. बरोबर आहे. आता किती आलं आपलं त्याच्यामध्ये उत्तर, 4800. ठीक आहे. आता या 4800ला आपण काय केलेलं, याच्यामध्ये 1000ने आपण जर भागितलं तर आपलं उत्तर येतं 4.8 किलोमीटर. ठीक आहे. आता बघा, या 4.8 गुणिला 1000 बरोबर किती आलं आपल्या याच्यामध्ये उत्तर आता हे 4800 आपलं मीटर आलेलं आहे. ठीक आहे. आता या 4800 मीटरला आपण 9.6 मीटरनी जर भागितलं तर बघा, 4800 या खाली छेद काही आहे का, नाही आहे. याचा अर्थ इथे काय आहे, छेद हा 1 आहे. आणि इथे 96 म्हणजे 96 भागिले 10. तर बघा, इथे भागात चिन्ह तर दिलेलं आहे, पण जेव्हा आपण इथे गुणाकार करतो आहे त्यावेळेला याचं उलट आपल्याला करायचं आहे. 96 भागिले 10चं आपण उलट करणार आहोत 10 भागिले 96. ठीक आहे. आता बघा, इथे हे जे अंश आहे 4800 गुणिला 10 किती आले, इथे 48,000 आलेला आहे. आणि इथे छेद किती आहे, 1 गुणिला 96. पण गुणतो आहे तर 96 1 96. बरोबर आहे. तर 96ने आपण याला भागितलं कितीला, 48,000ला भागितलं आपण इथे, तर आपलं इथे उत्तर आलेलं आहे 500. बरोबर आहे. म्हणजे मग आपलं उत्तर कसं येणार याच्यामध्ये की रस्त्या दोन्ही बाजूस आपण 500 गुणिला 2 है ना, दोन्ही बाजूस म्हणजे काय, 2 बाजू 1 आणि 2, म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, दोन्ही गुणलेलं याला आपण इथे 500 गुणिला 2 बरोबर 1000 झाडे आपण लागतील याला. बरोबर, दोन्ही बाजूला. पण पहिलं झाड जर हे 0 मीटर अंतरावर आपण जर लावले
तर काय होतील, 1002 झाडे आपल्याला लागतील. समजलं? आता बघा विद्यार्थी मित्र हो, आपण इथे उदाहरण संग्रह 16 आणि 17 दोन्ही पण इथे पण बघितलेले आहे. यातले जे उदाहरणं आहे आपण तेही सोडवलेले आहे. फक्त तुम्हाला तर करायचं काय याच्यामध्ये, की हे उदाहरण तुम्ही पुन्हा नीट एकदा समजावून घ्यायचं आहे, वाचून व्यवस्थित एकदा, आणि आपल्या वहीमध्ये उरलेले जे तुमचे उदाहरणं आहे तुम्हाला ते वहीमध्ये सोडवून ठेवायचे आहे. ठीक आहे? आणि याची तुम्हाला आता प्रॅक्टिस पण करायची आहे. ठीक आहे? पुढे आपली आता टेस्ट होणारच आहे, त्यामुळे तुम्हाला हे उदाहरणसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये येतील. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, थँक्यू.